दुःख हरता, तूच आमचा वेदना हरता. माझी मम्मी नाही येते. आई 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 ग, आई ग रमा, अगे रमा कुठे गेली ही? आई ग रमा कुठेस तू? काय झालं असं ओरडायला? अगं दुखतंय तर ओरडायचं सुद्धा नाही का? काल रात्री गोळ्या खाल्ल्या नाहीत का तुम्ही? खाल्ल्या ना, तरी सुद्धा दुखतंय. 3-4 दिवसापासून बरं होतं की हो तुम्हाला? मग मी काय नाटक करतोय असं म्हणायचं तुला? अहो असे चिडू नका. हे घ्या पाणी प्या. मी करते, डॉक्टरांना फोन करून विचारते. मग मी काय असं पुतळा बनवून उभं राहू? ते काही नाही, आत्ताच्या आता सरळ डॉक्टरांकडे जायचं. बोलव सगळ्यांना. अहो पण मी काय म्हणते, अगं आई ग खूप दुखतंय, लवकर बरं 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 बोलवते सगळ्यांना. अरे महेश, रमेश, सुरेश या रे लवकर. महेश, रमेश, सुरेश. काय झालं? पुतळा परत झालाय. आमच्या पप्पाला गणपती केला, आमच्या पप्पाला गणपती केला. महेश आणि सुरेशच्या खांद्यावर बसले गणपती. महेश आणि सुरेशच्या खांद्यावर बसले गणपती. गुडघ्यावर. तर मंडळी, तुम्ही आता हे जे दृश्य पाहिलं मिस्टर शिंदेच्या घरात, हे गेली 3 वर्षे असंच चालू आहे. लोक या वयात 4 धाम यात्रेला जातात, हे मात्र दरमासी 4 हॉस्पिटलची यात्रा करतात. आणि बाय द वे, आपल्या पण घरात असंच काहीसं चित्र असतं. आठवून पहा बरं, काही आठवतंय का? गुड मॉर्निंग शिंदे. गुड का बॅड माहित नाही, पण मॉर्निंग सर होते. हे काय, कुठे गेली होती प्रभात फेरी? हो जरा हॉस्पिटलला जाऊन आलो. माझा आजारच विचित्र आहे जरा. काय म्हणता, काय झालं? ते डॉक्टर म्हणत होते की मला संधिवात की आर्थरायटिस, त्याचा कुठला तरी प्रकार आहे म्हणून. आर्थरायटिस? आता आयुष्य मला पण राहणार आहे वाटतं. हो का? नाही मला पण आहे, पण मला नाही दुखत. चेष्टा करता राव माझी. हा आठवतं, 3 वर्षापूर्वी भेटलो होतो त्या ओपीडी मध्ये बाणेर चौकात. हा त्याच्यानंतर मी ट्रीटमेंट चालू केली आणि बघा गेल्या 1 वर्षापासून रोज बघतोय तुम्हाला जॉगिंग ट्रॅकवर. काय सांगता? मग ही जादू कस काय झाली सांगा तरी मला. सांगतो. अतिशय बेजार झालो होतो, गुडघे दुखीने. असं वाटलं होतं जीव जावा, पण हे गुडघे नकोत. खूप डॉक्टर केले, खूप दवाखाने फिरले, पण मग मी फॉरेन मध्ये राहणाऱ्या माझ्या फ्रेंड्सना आणि रिलेटिव्हजना विचारलं. त्या सगळ्यांच्या बोलण्यात एकच समान धागा होता, पेन रिलीफ क्लिनिक, अर्थात वेदनेवरचा दवाखाना. काय असला काही दवाखाना असतो काय? असतो. गेली 2 वर्ष मी ट्रीटमेंट घेतोय. 2 वर्ष? येस. आणि मग किडन्या त्याला गेल्याच असतील. अहो हे डॉक्टर्स अतिशय शास्त्रोक्त माहिती असलेले पद्धतीने उपचार करतात. किडन्या, लिव्हर सगळं काही सेफ असतं. तुमचं वय, आजार विचारात घेऊन इथे ट्रीटमेंट केली जाते. अरे वा, मग कुठे तर हे पेन क्लिनिक सांगा. काम करा, तुम्ही चला घरी, फ्रेश होऊन येतो मी, तुम्हाला घेऊन जातो. चला भेटूयात मग. चला. नमस्कार प्रेक्षको, आपण सर्वजण आमचा हा कार्यक्रम अगदी मनापासून पाहत आहात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो.
चला तर मग आता आपण पात्र परिचय करून घेऊयात. राष्ट्रीय वेदना निवारण संघटनेच्या पुणे शाखेचे हे सर्व सभासद MBBS MD डॉक्टर आहेत. हे सर्वजण पुणे व पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पेन मॅनेजमेंट स्पेशालिटीची प्रॅक्टिस करतात. चला तर मग आपण ओळख करून घेऊयात. मिस्टर शिंदे यांच्या भूमिकेत डॉक्टर प्रवीण देवकाते, मिसेस शिंदे उर्फ रमा यांच्या प्रमुख भूमिकेत डॉक्टर सारिका देवकाते, मुलगा उर्फ रमेश यांच्या प्रमुख भूमिकेत डॉक्टर भावेश सेठ, डॉक्टर आणि वेदना निवारण डॉक्टर संजोग मेकेवार सर, निवेदक आणि जॉगर म्हणजेच डॉक्टर वर्षा कुराडे यांच्या बरोबर सहाय्यक टीम म्हणून काम करत असलेले आपले ललित चौधरी सर, आणि त्याचप्रमाणे मी अमोल राऊत आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. कसे आहात? बरेच दिवसांनी आठवण आली. गुडघे कसे आहेत तुमचे? एकदम ठणठणीत गुडघे. हे काय आज गणपती बाप्पा समोर डान्स पण करणार आहे? पण आज मी माझ्यासाठी नाही आलो, यांच्याकडे बघा. नमस्ते. नमस्कार डॉक्टर. गुडघेदुखीनी फार बेजार झालोय मी. काहीतरी करा या गुडघ्यांचं. खरंच हो डॉक्टर, गुडघेदुखी यांना पण त्रास मात्र आम्हालाच आहे. बघा काहीतरी तुम्ही आता. अहो हताश होऊ नका, मी आहे ना. हे तर सगळे डॉक्टर सांगतात, आणि गोळ्या खाऊन किडनॅप फेल होण्याची भीती वेगळीच. ते तर टेन्शन तुम्ही घेऊच नका. इंटरव्हेन्शनल पेन मॅनेजमेंट मध्ये जे आपण औषध आणि टेक्निक्स वापरतो ते आपले किडनी आणि लिव्हर साठी एकदम सेफ असतात. काय सांगता डॉक्टर? ह्याचा परिणाम होईल माझ्या गुडघ्यांवर? माझी गुडघेदुखी कायमची जाईल का मग? अहो हेच तर करतोय मागच्या 10 वर्षापासून. कोणतं पण दीर्घकालीन वेदना घेऊन या. हे पेन मॅनेजमेंट टेक्निकनी आपण त्याचा प्रॉपर ट्रीटमेंट करू शकतो. सरोदे, हे काय लॉजिक मध्ये बसत नाही राव माझ्या. शिंदे, लॉजिक सोडा आता. तुम्ही मॅजिक बघा, मॅजिक. एक काम करा, तुम्ही यांना इथे बसवा एकदा. तुम्हाला देखील कंबरदुखीचा त्रास वाटतोय? हो ना, आणि अलीकडे जरा जास्तच झालंय. यांना पण वारंवार सपोर्ट द्यावं लागतं, आणि त्यामुळे माझा योगा सुद्धा बंद झालाय. हेच तर प्रॉब्लेम आहे आमची सोसायटीमध्ये. आपण सगळे दुखण्याला एकदम आपुलकीने सगळं सांभाळत राहतो. शिवा घ्यायला करून पण आपण सहन करत राहतो. आणि आता तर आपले लोक आपल्या पार्ट ऑफ द मॉडर्न लाईफस्टाईल पण असं त्याला म्हणायला चालू केलेलं आहे. तर मी हे क्लिअर करतो की विथ द ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आता आलेली आहे पेन मॅनेजमेंट मध्ये, आपण हे सगळे पेन जे इश्यूज आहेत त्यांना प्रॉपर सॉल्व्ह करू शकतो. अरे वा, ऐकायला तर खूप बरं वाटतंय. खरंच असं होतं का? ये सुरेश, ये याची मान बघा, अगदी जसं काय वेताळ बसलाय मानगुटीवर. तुम्ही एक काम करा, आमचे पेशंट काय म्हणतात आपल्या बाबत हे ऐकून घ्या. मला एक माझ्या पायाला इंजुरी झाली होती, राईट लेगला नी मध्ये इंजुरी होती, आणि लिगामेंटचा प्रॉब्लेम होता. तर मी आधी बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजिट केली हॉस्पिटल्सला, पण मला सगळीकडे जे ऑपरेशन म्हणून सांगितलं होतं. पण ऑपरेशनबद्दल थोडंसं डिटेल जाणता मला असं सांगण्यात आलं की त्याच्याने परत प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा पाय तुमचा बरोबर फोल्ड नाही होणार, अशा पद्धतीचं मला सांगितलं गेलं. मला एक सजेशन दिलं. तर त्यांनी म्हणजे विदाऊट ऑपरेशन त्यांनी माझ्या नीमध्ये इंजेक्शन्स इन्सर्ट केले. तर ते इंजेक्शनचा फरक एवढा झाला की म्हणजे मी विदिन अ वीक, एका आठवड्यामध्ये मी व्यवस्थित चालायला लागलो, आणि आता सध्या माझा पाय पूर्णपणे फोल्ड होतो. कसं वाटतंय आता तुम्हाला गुडघ्याचं दुखणं? अरे पहिल्यापेक्षा बरं झालं की दुखणं माझं. जवळपास आता गेल्यासारखंच वाटतंय मला. हो का? हो.
अरे वा, आणि यात तर टाके पण नाही. तेच तर मॅजिक आहे. आणि आता तुमच्यासाठी आपण एक इंजेक्शन केलेलं आहे रिजनरेटिव्ह इंजेक्शन आणि दुसरा केलेला आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन. तर तुम्हाला दुखणार पण नाही आता याच्या पुढे, आणि जे गुडघा आहे खराब झालेला ते पण आता हेल्दी व्हायला चालू होणार. खरं का डॉक्टर? मग मी या सरोदे सारखा जॉगिंग करायला जाऊ शकतो का? अहो शिंदे, नवरात्री आता नवरात्री, गरबा खेळायचा आता. काय म्हणता डॉक्टर? अरे वा, चला तर मग झालं आता लगीन कोंडाळ्याचं, आता रायबाचं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुणे पेन सोसायटी तर्फे सर्व गणेश भक्तांचे आभार. आता मिलेंगे ब्रेक के बाद. धन्यवाद.